नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीती IAS मध्ये आपलं स्वागत आहे. MPSC प्रिलिम्स 2025 28 सप्टेंबर 2025 रोजी ही पूर्व परीक्षा होते. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना कमीत कमी MPSCच्या बाबतीत जर का विचार केला तर जे PYQ आहेत, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत, तर त्याचा अभ्यास ओघाने खूप महत्त्वाचा ठरतोय आणि त्याचाच अभ्यासामुळे तुम्हाला भविष्यात ज्या पेपर्स होतील किंवा भविष्यात जे प्रश्नपत्रिका तुमच्या डोळ्यासमोर येतील तर त्या क्वेश्चनमध्ये या PYQचं रिफ्लेक्शन जे आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर हाच एक अप्रोच बिल्डिंगसाठी आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय. हा जो इनिशिएटिव्ह आहे, जर का तुम्ही क्लासरूममध्ये येऊन ऑफलाईन स्वरूपात करणार असाल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागतच आहे. जर का तुम्हाला क्लासरूममध्ये ऑफलाईन येता येत नसेल तर नीती IASच्या यूट्यूब चॅनलवरती हा इनिशिएटिव्ह तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहता येईल. त्याचंच हे डेमो लेक्चर आहे. नक्की आपण या इनिशिएटिव्हमध्ये काय करणार आहे, याचं स्वरूप कसं असेल, जर का ऑफलाईन आला तर कोणत्या फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध होतील आणि ऑनलाईन आला तर तुम्ही कसा तो इनिशिएटिव्ह पाहू शकता, त्याची मी माहिती देण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. चला आपण सुरुवात करूया. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल 2011 बरोबर ते 2024. खरं तर 2011 पासूनच्या प्रश्नांचा अभ्यास करणं तितकंसं महत्त्वाचं नाहीये. अगदी तुम्ही 2013 पासूनच्या प्रश्नांचा अभ्यास करायला सुरुवात केली तरी सुद्धा ठीक आहे किंवा ओके. परंतु मागच्या 2 वर्षात म्हणजे 2011 आणि 12 या 2 वर्षात आयोगाने प्रश्न कसे विचारले होते, त्याची काठिण्य पातळी किती होती किंवा जर का ते सोपे असतील तर ते किती सोपे होते याची तुम्हाला एक थोडीशी आणि छोटीशी आयडिया यावी यासाठी आपण मागे गेलोय. 2011 पासून ते 2024 पर्यंतच्या राज्यसेवा बरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेतले हे सर्व प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत आणि त्याला आपण नाव दिले पॉलिटी PYQ पल्स. पल्स म्हणजे काय? नाडी. आणि या प्रश्नांची नाडी तपासण्याचं काम आपण या सिरीजमध्ये करतोय आणि ही मोफत अगदी फ्री ऑफ कॉस्ट असणारी ही सिरीज आहे बरोबर. तर हे जे प्रश्न असतील, आयोगाचे जसे प्रश्न आहेत मराठीमध्ये पहिल्यांदा आणि नंतर इंग्रजी माध्यमामध्ये. जर का तुम्ही ग्रुप C ची पूर्व परीक्षा पाहिली असेल आत्ता झालेली, तर त्याच्यामध्ये आयोगाचं एका प्रश्नाचं भाषांतर जे आहे तर ते चुकले. कसं काय चुकले? तर त्यांनी क्वालिफिकेशन या इंग्लिश शब्दाचं भाषांतर काय केले? वर्णन. ओके, क्वालिफिकेशनचं भाषांतर काय असू शकतं मराठी माध्यमातनं? एकतर पात्रता असू शकतं किंवा अर्हता असू शकतं. वर्णन हे भाषांतर चुकीचं आहे. परंतु आयोगाने सांगितल्याप्रमाणे जर का मराठी आणि इंग्लिश भाषांतरामध्ये जर का तुम्हाला काही क्लासेस निर्माण झाले किंवा डाऊट्स निर्माण झाले तर इंग्रजी किंवा जी इंग्रजी प्रिंटआउट आहे तर ती ग्राह्य धरली जाईल किंवा ती बरोबर धरली जाईल. त्याच्यामुळं तो प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळं आपण काय केलंय, बायलिंग्वल मराठीमध्येही आणि इंग्लिशमध्येही हे प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. याची एक PDF जी आहे तर ती तुम्हाला नीती IASच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल. येताना जर का तुम्ही ऑफलाईन या प्रोग्राम येणार असाल तर त्याची प्रिंटआउट काढून आणा की जेणेकरून जे जास्तीचं विश्लेषण आहे तर ते तुम्हाला तिथं लिहिता येईल किंवा नोट डाऊन करता येईल बरोबर. तर हा सगळा प्रोग्राम आहे. हा सगळा प्रोग्राम तुम्हाला कुठं कुठं उपयोगी पडणार आहे? एक, राज्यसेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा, कृषी सेवा आणि वनसेवा म्हणजेच ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट त्याची जी प्री होणार आहे, म्हणजे या 4 सेवाच्या प्रीसाठी हा इनिशिएटिव्ह तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आता या इनिशिएटिव्हचं म्हणजे पॉलिटीच्या प्रश्नाचं आपण 25 टॉपिकमध्ये विभाजन केलेलं आहे किंवा डिवायडेशन केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो. जस्ट 1 मिनिट. ओके, याची तुम्ही प्रिंट जर का काढून आणली तर ते अतिशय सोयीचं होईल. तुम्हाला हे पाहता येईल आणि ज्यावेळेस मी विश्लेषण करेल स्क्रीनवरती किंवा ऑफलाईनवरती किंवा ऑनलाईनवरती तर ते तुम्हाला तिथं नोट डाऊन करता येईल. हे बघा, तुम्हाला इंडेक्स तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. आता हे जे 25 टॉपिक आहेत तर या 25 टॉपिकचं डिवायडेशन करताना आपण आयोगाचा आधार घेतला आहे. म्हणजे आयोगाने ज्या ज्या टॉपिकवरती जसे जसे प्रश्न विचारलेले आहेत तर तशी तशी तुम्हाला टॉपिकची संख्या जी आहे तर इथं दिसते बरोबर. आता बघा, पहिला टॉपिक कुठला आहे तर भारतीय राज्यघटना, त्याच्यामध्ये निर्मिती प्रक्रिया आणि वैशिष्ट्य म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मेकिंगची जी प्रोसेस आहे तर ते कसं तयार झालं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर्स काय आहेत, पहिला टॉपिक आहे बरोबर. दुसरा टॉपिक आहे भारतीय संघराज्य आणि त्यातील भूप्रदेश. त्याच्यानंतर येईल नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, भारताची संसद. बघा, 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. ओके, तुम्ही या इनिशिएटिव्हला आला तर वेलकमच आहे, नाही आला तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो बरोबर. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर. प्लॅनिंग कमिशन जरी ते आत्ता अस्तित्वात नसलं तरी त्याच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अजून एका गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, ती आहे निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्याच्या स्थापनेला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे 4 हॉट टॉपिक आहेत यावर्षीचे प्रीचे, लक्षात ठेवा. जर का तुम्ही कंबाईनची पूर्व परीक्षा पाहिली असेल, ग्रुप C ची पूर्व परीक्षा पाहिली असेल तर घटनेच्या मेकिंगवरती
जास्तीत जास्त आयोगाने प्रश्न विचारलेत, कारण त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या 4 टॉपिकवरचा अभ्यास तुम्ही कराच करा. बघा, हा जो पहिला टॉपिक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, भारतीय राज्यघटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये, 2011 पासून 2024 पर्यंत या 10-12 वर्षाच्या काळात आयोगाने याच्यावरती 20 प्रश्न विचारलेले आहेत आणि हे दुसरे सर्वात जास्त प्रश्न विचारल्याची संख्या आहे. त्याच्यामुळं या टॉपिकला तुम्हाला वगळून चालणार नाहीये किंवा हा टॉपिक तुम्हाला ऑप्शनलला टाकून चालणार नाहीये. आलं लक्षात? ही मेकिंगची प्रक्रिया आणि वैशिष्ट्य पहिला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. दुसरा मी तुम्हाला कुठला महत्त्वाचा टॉपिक सांगितलाय, तो आहे 75 वर्ष पूर्ण झालेले हे 4 टॉपिक. आलं लक्षात? याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती येतील, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ येईल. पदं जे आहेत तर ती पदं, त्याच्यामध्ये नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, महान्यायवादी आणि महाधिवक्ता. महाधिवक्तावरती अजून तरी आयोगाने प्रश्न विचारलेला नाहीये, विचारण्याची शक्यता आहे, कारण राज्य सध्या चर्चेत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापना होऊन पुन्हा एकदा याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा हॉट टॉपिक आहे, व्यवस्थित करून घ्यायचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, त्याच्यामध्ये पुनर्विलोकन आहे, सक्रियता आहे, लोक अदालत आहे. आता आयोगाचा याच्यातला बेस कोणता आहे की हा ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ह्या कन्सेप्ट कुठून घेतल्यात. बरोबर. या तिन्ही कन्सेप्टचा उगम जो आहे तर तो अमेरिकेत झालाय, हे सगळ्यांना माहीत आहे. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर खटले, महत्त्वाचे खटले, यावर्षी पहिल्यांदाच ग्रुप सीच्या पूर्वला त्यांनी प्रश्न विचारलाय. आर्टिकल 21 रिलेटेड परमानंद कटरा नावाचा खटला होता की जो आर्टिकल 21 रिलेटेड होता. ओके, राईट टू लाईफ. तर हे खटले आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार करायचा झालं तर महाराष्ट्राच्या विधानसभेची नुकतीच निवडणूक पार पडली आहे. ती कितवी निवडणूक आहे, कुठल्या पक्षाला किती जागा, किती मतांची टक्केवारी मिळाली ते आपल्याला पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रात आणि भारतातल्या इतर 6 राज्यात मिळून विधान परिषद अस्तित्वात आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हा दुसरा एक टॉपिक. त्याच्यानंतर राज्यपाल, सध्या राज्यपाल चर्चेत आहेत, कारण तमिळनाडूचे राज्यपाल ओके आणि त्यांच्या विरोधात स्टॅलिन सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले, टाइम पिरियड दिलाय की या महिन्यात तुम्हाला हे विधेयक जे आहेत तर त्याला मान्यता द्यावीच लागणार आहे. त्याच्यामुळं राज्यपाल सध्या चर्चेत आहेत, त्याचा अभ्यास चांगला करायचा आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राच्या बाबतीत जर का विचार केला तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेत, बऱ्याचशा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ चर्चेचा विषय आहे. त्याच्यानंतर उच्च आणि कनिष्ठ न्यायालय, याच्यावरची प्रश्नांची संख्या जी आहे तर ती कमी आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आणि भारतातली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आणि एकात्म स्वरूपाची आहे, युनिटरी नॉट सिंगल, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारलाय. ओके, तर त्याच्यामुळे हे आपल्याला करायला लागणार आहे. केंद्र राज्य संबंध सध्या चर्चेचा विषय आहे, हॉट टॉपिक आहे. याच्यावरती तर प्रश्न आपण पाहणारच आहोत, परंतु प्रेडिक्टेबल क्वेश्चन, संभाव्य प्रश्नांची चर्चा सुद्धा आपण इथं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश, ओके, एका केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचं नाव बदललंय. जर का तुमच्या लक्षात असेल तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, बघू पहिल्यांदा कोणाचा किती अभ्यास झालाय, त्याच्यावरती आपण लेक्चर सुद्धा ऑलरेडी घेतलंय. त्याच्यानंतर आणीबाणी विषयक तरतुदी, एवढा काय हा चर्चेचा विषय नाहीये, परंतु करून ठेवूया आपण. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती. ओके, घटना दुरुस्ती का करायचं, कारण नुकतंच 33% आरक्षणाचं विधेयक जे आहे तर ते मंजूर झालंय. बरोबर. त्याच्यामुळं हा पुन्हा एकदा हॉट टॉपिक आहे घटना दुरुस्तीचा. ओके, तो करून घ्यायचा आहे. आर्टिकल 368 त्याचा कुठल्या भागात आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारे घटना दुरुस्तीचा उल्लेख आहे, ते सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याच्यानंतर येतं घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग किंवा संस्था. पुन्हा एकदा हा आयोगाचा अतिशय हॉट टॉपिक आहे, कारण का 2011 पासून 2024 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रीपर्यंत याच्यावरती आयोगाने 25 प्रश्न विचारले. बरोबर. आणि सर्वाधिक जास्त प्रश्नांची संख्या याच्यावरती आहे, हे लक्षात ठेवा. आता याचा अभ्यास करताना काय करायचं आहे, एखाद्या आयोगाची रचना, स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत, त्याच्यामध्ये टोटल सदस्य किती आहेत. बरोबर. घटनेतलं कलम असेल तर कोणतं घटनेतलं कलम ते आयोग किंवा संस्था याच्याशी संबंधित आहे. त्याचे पुन्हा आपण 2 भाग करतोय. घटनात्मक संस्था की ज्या आयोग किंवा संस्थांसाठी वेगळी डेडिकेटेड कलमं भारताच्या राज्यघटनेत आहेत, तर त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडीज किंवा घटनात्मक संस्था असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, ओके, बिगर घटनात्मक संस्था, ज्या संस्थांची निर्मिती एखादा कायद्यानं किंवा केंद्र सरकारच्या मंजुरीनं किंवा ठरावानं होते तर त्याला बिगर घटनात्मक संस्था असं म्हटलं जाते. हा वरवरचा किंवा ढोबळमानानं केलं जाणारं हे विभाजन आहे. त्याच्यामुळे हा एक हॉट टॉपिक आहे, तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेचं भाग, परिशिष्ट आणि कलम. ओके, हा एक पुन्हा एक चांगला टॉपिक आहे. बघा, कलमावरती प्रश्न विचारण्याची जी आयोगाची टेंडन्सी आहे तर ती थोडीशी बदलत चालली आहे. कशी बदलत चालली आहे, आता डायरेक्टली आयोग प्रश्न विचारतोय. आर्टिकल 148 काय आहे सांगा. बरोबर. आर्टिकल 76 आहे काय सांगा.
बरोबर, किंवा घटनादुरुस्तीची तरतूद कुठे आहे सांगा. भाग 1 जो आहे राज्यघटनेचा त्याच्यामध्ये 1 ते 4 कलम आहेत, तर ती काय सांगा. जोड्या लावाला तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे तो सुद्धा भाग आपल्याला तिथं थोडासा कव्हर करावा लागणार आहे. ओके, हा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे, हा 1 बाय 1 आपण करून टाकूया. बरोबर, त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे 23वा, तर तो टॉपिक आहे राज्यघटनेचे भाग. आता आपण हा पहिलाच टॉपिक. ओके, 24वा आहे राजकीय पक्ष, दबावगट आणि सार्वजनिक धोरणे. ओके, मागच्या 1-2 वर्षात काही राजकीय पक्षांची राष्ट्रीय पार्टीज किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता होती तर ती आत्ता काढून घेण्यात आली. ओके, आता तुम्ही पाहिजे किती भारतात नॅशनल पार्टीज ओके किती आहेत. ओके, आणि नॅशनल पार्टीज पाहत असताना नॅशनल पार्टी जर का एखाद्या पक्षाला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कुठली पात्रता आवश्यक आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बरोबर, आता एखादा राष्ट्रीय पक्ष आहे तर त्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत हे पहा. त्याच्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला, राष्ट्रीय पक्षाची स्थापना कधी झाली हे एक जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर, जे 5 किंवा 6 किंवा तुम्हाला किती वाटते एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जे 5 राष्ट्रीय पक्ष आहेत तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्याची स्थापना कधी झाली आहे अगदी डेट सहित. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल सांगतो, एखाद्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना जर का 19 जून बरोबर 2025 ला झाली असेल, फॉर एक्झाम्पल आहे, सिरियसली नका घेऊ, 19 जून 2025 ला जर का झाली असेल तर हे तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. किंवा दुसरा एक फॉर्मॅट सांगतो तुम्हाला. ओके, असा प्रश्न विचारला शकतो की खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, ABCD या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 19 जून 2025 ला झाली, विधान 1. विधान B, XYZ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 20 जून 2025 ला झाली. आणि मग खाली सांगितलं जाऊ शकतं की खालील वरीलपैकी बरोबर विधान निवडा. आलं लक्षात? मग तुम्हाला देतील A बरोबर, B बरोबर, AB बरोबर किंवा AB दोन्ही चूक. ओके, असा क्रायटेरिया आयोग सध्या तयार करत आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात परत नंतर महत्त्वाचा शेवटचा टॉपिक आहे पंचायत राज. 2024च्या पूर्वपरीक्षेमध्ये पंचायत राजवरती जरी प्रश्न आला नसला तरी भविष्यात येण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्रातल्या पंचायत राजच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या आत्ता होण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितले की कोणत्याही परिस्थितीत ज्या आहेत तर त्या तुम्ही निवडणुका घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळं पंचायत राज जे आहे तर पुन्हा एकदा हा हॉट टॉपिक ठरतोय. याच्यावरती सुद्धा प्रश्नांची संख्या जी आहे तर ती थोडीशी आपल्याला जास्त पाहायला मिळते. ओके, पंचायत राजचे प्रश्न हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, याशिवाय आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत, PSR ऑप्शनल, GS पॉलिटी, एसे रायटिंग, आन्सर रायटिंग. याच्या संबंधी जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा सदाशिव पेठेतल्या नीती आयोगच्या ऑफिसला एकदा अवश्य भेट द्या. अजून एक तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट दाखवतो की जे शक्यतो कोण करत नाही. काय ते थोडंसं लक्ष द्या. आता काय करतो ते बघा. 2011 पासून बरोबर 2024 पर्यंत हे मी तुम्हाला सांगितलं आहे की 25 टॉपिकमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेत. आता या प्रत्येक टॉपिकवरती आयोगाने किती प्रश्न विचारलेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर ते कसं माहीत असलं पाहिजे ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? इथपर्यंत मला वाटतं काही डाऊट नसायलाच पाहिजेत, कारण हे चांगलं अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आता स्क्रीनवरती थोडंसं लक्ष द्या. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा जर का याची प्रिंट तुम्हाला काढायची असेल तर ही PDF जी आहे नीती आयोगच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देत आहोत. ओके, चलो बघा आता काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. तर एका बाजूला तुम्हाला वरती वर्ष दिसतंय 2024, 23, 22, 21, 20 आणि 2011 बरोबर. हे वरती वर्ष आहेत आणि खाली मी काय केले 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आता हे काय आहे तर जी मी तुम्हाला सुरुवातीला इंडेक्स दाखवली होती तर त्या इंडेक्समधले हे घटक आहेत. आता पहिला घटक कुठला होता आपला, भारतीय राज्यघटना, निर्मिती प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये. ओके, 2024ला त्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेत, 23ला त्याच्यावरती 1 प्रश्न विचारला होता, 22ला 1, 21ला 1, 20ला त्याच्यावरती प्रश्नच विचारला नव्हता, तिथं मी डॅश केलंय, 19ला 2, 18ला 2, 17ला 1, 16ला 1, 15ला 3, 14ला 1, 23ला 2, 12ला पुन्हा 3 आणि 11ला 1. आलं लक्षात? याच्यामुळे तुम्हाला काय लक्षात येईल की आता हा जो भारतीय राज्यघटना, निर्मिती प्रक्रिया आणि वैशिष्ट्य हा जो टॉपिक आहे तर याला किती महत्त्व द्यायचं बरोबर. आणि 2024ला जी टोटल प्रश्नांची संख्या आहे तर ती आहे 16. आता तुम्ही म्हणाल 16 कसं काय, कारण 15 प्रश्न पॉलिटिक्स असतात, 16 नुकतंच उद्घाटन झालंय आणि त्याच्यामध्ये जो